1998 पासून नीरा देवघर कालव्याचं काम शासनाच्या दुर्लक्षानं अपूर्णावस्थेत आहे. लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना शेती, जनावरं आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. नीरा देवघर धरणापासून शेख मिरवाडीच्या हद्दीपर्यंत 48 किलोमीटरपर्यंतचा हा कालवा पूर्ण झालाय. पण पुढच्या कामात अवघ्या 350 मीटरच्या वनविभागाच्या हद्दीमुळे अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे पुढची 10 गावं पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे या परिसरातल्या पिसाळवाडी, कराडवाडी, लोणी, भोळी, शेख मिरवाडी, धनगरवाडी, मोरवे, वाघोशी, तोंडल, शिवाजीनगर आणि भादवडीच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार घातलाय. इथल्या ग्रामस्थांनी याबाबत एकमतानं ठराव करून बहिष्काराचा निर्णय घेतलाय. या शासनाने जवळजवळ या सर्वच कामाकडे दुर्लक्ष केलं. हे कुठलंही आमचं काम पूर्ण केलं नाही. म्हणून येत्या या 14 तारखेला जे आमचे टाळा लावायचं आंदोलन आहे ते आम्ही यशस्वीरित्या पार पाडणार आहे. सरकारचंच काम सरकारच आड येते तिथं, आणि त्यामुळे ह्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा खराच जास्त राग आहे. म्हणून आताची मागणी हीच आहे किंवा जर तुम्ही हे काम पूर्ण केले नाही आता केवळ 300 मीटरचं, तर आमचा मतदानावरचा बहिष्कार कायम आहे. 350 मीटरचं हे काम पूर्ण केलं नाही तर भोर तालुक्यात प्रकल्प कार्यालयाला प्रकल्पग्रस्तांनी टाळं ठोकण्याचा इशारा दिलाय. एकंदरीत ग्रामस्थ सध्या संतप्त आहेत. त्यांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयानं परिसरातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. साताऱ्याहून विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.